कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। ताई आता तरी प्लीज त्याच्याशी जरा बरं वाग, त्याचा उगाचच इन्सल्ट करणं बंद कर। आणि ताई तू परत असं काही केलंस ना तर मी खरंच जीव देईन। या विकृत माणसापासून रेवला कसं वाचवू? त्या दिवशी एजे जर वेळेत आले नसते तर तुझ्या बहिणीचा जीव वाचला नसता। एजेंच्या मनात एखादी गोष्ट जर आली तर ते ती करतातच। त्या दिवशी पण अंकलनेच रेवचा जीव वाचवलेला आणि आता सुद्धा अंकलच रेवला वाचवू शकतात। येस, त्या विक्रांत सारख्या व्हायरस साठी अंकलच करेक्ट वॅक्सिन आहेत। हेलो 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 खडू अंकल, मी लीला बोलते। मला तुमच्याशी खूप महत्त्वाचं काहीतरी बोलायचंय आत्ताच्या आत्ता। बोल। नाही नाही असं फोनवर नाही, मला तुम्हाला भेटून बोलायचंय। तुम्ही पटकन बाहेर या। बाहेर? मी तुमच्या घराच्या बाहेरच उभी आहे, पटकन या। नाही नाही थांबा, मी जात येते। हा आले आले। शांतो 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 शांतो, प्लीज 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 शांतो शांतो शांत। हे बघ, मी खरंच सांगते, मला इथे असं चोरासारखं नव्हतं यायचं, पण अरे कारणच तसं आहे ना, म्हणून यावं लागलं। माझी बहीण आहे ना रेवू, ती खूप वाईट अडकली अरे, तिच्या आयुष्याचा प्रश्न आहे रे, म्हणून मी काही इथे चोरी करायला नाही आले। तुझी शपथ। ओके ओके ओके, माझी शपथ, माझी शपथ। मी फक्त त्या खडू सॉरी अंकलना भेटायला आले। हा मी जाऊ आज प्लीज? हा जाऊ जाऊ प्लीज जाऊ। थँक्यू थँक्यू बाय। थँक्यू हा थँक्यू। मला वाटलं होतं तू त्यांच्यासारखंच खडूस असशील, पण तू चांगला आहेस। हा मी आले, तू इथेच बस। हा तू इथेच बस, मी आले। हा थँक्यू। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।